नवीन जोडपं होतं, लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर पती बिचारा काम करायचा, कष्ट करायचा. बाई गर्भवती राहिली आणि गर्भवती राहिल्याच्या नंतर ती बाळंतपणाला गेली, ती प्रसूतीला आली आणि त्या बाळाचा जन्म झाल्याबरोबर त्याच दिवशी त्या लेकराची आई मरण पावली. महाराज काय सांगतो ऐका. त्या मुलाची आई मरण पावल्याच्या नंतर त्या मुलाचं सर्व संगोपन त्या बापाकडे आलं होतं आणि बापाकडे आल्याच्या नंतर त्या बापाला असं वाटलं एवढंस मुलगा आहे माझा, दोन दिवसाचा मुलगा, या मुलाला कोण सांभाळेल, कोण करेल याचं. शेवटी शेजाऱ्या घरी जायचं, त्याला म्हणायचं ताई आहे का घरी कोणी, मला थोडस दूध देता का, माझ्या लेकराला दूध पाजायचं आहे. 2 दिवसाचं बाळ होतं महाराज आणि या 2 दिवसाच्या बाळाला आता रोज मला दूध पाजायचं आहे. घरामध्ये अन्न नाही, कुठून आणावं, काय करावं कळत नव्हतं. शेवटी आज घरामध्ये पैसे नाहीत म्हणून काय करावं, शेतावर कामाला जात होता आणि कामाला जात असताना आपलं छोटस 2-3 दिवसाचं जे लेकरू होतं ना, त्याला हातामध्ये घ्यावं, एक घरातली एखादी वाकड घ्यावी, लिंबाच्या झाडाला शेतामध्ये पाळणा करावा, त्या पाळण्यामध्ये त्या बाळाला टाकवावं आणि त्याला झोके देत आपलं शेतामध्ये काम करावं. महाराज ते छोटस बाळ, त्या बाळाला रडण्याचा आवाज आला की काम सोडून धावत यावं. घरून आणलेलं एका वाटीमध्ये झाकलेलं दूध त्या चमच्यानं त्या बाळाला पाजावावं आणि बाळ दूध पिल्यानंतर ते बाळ गारगूर झोपलं. त्याला झोपी घातल्यानंतर अजून शेतामध्ये काम करावं, एवढी जबाबदारी त्या बापानं घेतली होती. आपण म्हणतो ना जीवनामध्ये आपले मायबाप काय करतात आपल्यासाठी, अरे मायबाप काय नाहीत करत. हे डोळे लावून एकदा चित्त डोळे लावा, चित्त एकाग्र चित्त करा आणि विचार करा, जर माझ्या माई वडिलांना जर माझ्यासाठी काही केलं नसतं तर आज मी इथे असतो का. जीवनामध्ये प्रत्येकाचे आई वडील महाराज आपल्या लेकराचं हित पाहत असतात की माझा मुलगा मोठा व्हावा, माझा मुलगा नोकरीवर लागावा, माझ्या मुलाचं चांगलं व्हावं. आज तर माझं म्हातारपण आलं पण माझ्या मुलाचं ऐश्वर्य वाढावं. प्रत्येक आई वडिलाची इच्छा असते महाराज, प्रत्येक आई वडिलाची. दिवस निघत गेले, पाहता पाहता कितीतरी दिवस निघून गेले. मुलगा हळूहळू मोठा होत गेला. मुलगा 5 वर्षाचा झाला आणि 5 वर्षाचा झाल्याबरोबर त्या मुलाचं नाव टाकण्यात आलं पहिल्या वर्गात आणि नाव टाकल्याबरोबर तो मुलगा घरी आला आणि आपल्या वडिलांना म्हणतो, बाबा मी पहिल्या वर्गामध्ये गेलो, मला पाटी पुस्तक पेन वही शाळेचे कपडे शूज सगळं घेऊन द्या. शेवटी बापाचं अंतःकरण होतं. वडिलांना सांगितलं बाळा मी आणून देतो. बापाला माहित होतं की माझ्याकडे पैसे नाही पण माझ्या मुलाचं अंतःकरण नाही म्हणून मी दुखवणार नाही. बापानं सांगितलं म्हणे बाळा संध्याकाळी मी आता शेतावर कामाला जातो, संध्याकाळी येता येता तुला सर्व वस्तू मी आणून देतो. बाप शेतावर कामाला जायच्या अगोदर त्या मालकाच्या कडे गेला आणि मालकाच्या कडे गेल्याच्या नंतर सावकाराकडे गेल्याच्या नंतर सावकाराला हात जोडून विनवणी करते, सावकार साहेब माझा मुलगा पहिल्या वर्गात गेला हो. अहो सावकार साहेब एवढासा होता तेव्हा त्याची आई मरण पावली हो. 2 दिवसाचा असताना मी माझ्या वाटीमध्ये दूध घेतलं, त्याला पाळण्यामध्ये टाकलं, शेतामध्ये काम केलं, चमच्यानं दूध पाजलं. आज माझा मुलगा पाहता पाहता मोठा झाला. त्या मुलाला पहिल्या वर्गामध्ये टाकलं, त्याला पाटी पुस्तक पेन वही शूज सगळं आणून द्यावं लागते. सावकार साहेब माझ्याकडे पैसे नाहीत हो, मी काय करावं, मला थोडेफार पैसे देता. सावकाराने म्हटलं अरे तुझी पत्नी मरण पावली तेव्हा मी तुला पैसे दिले होते. सावकार साहेब अहो हाडाचे काळ्या रक्ताचं पाणी करेन, आयुष्यात तुमच्या शेतामध्ये दिवस रात्र एक करेन पण मला माझ्या मुलाकरता थोडेफार पैसे द्यावं. नतमस्तक झाला. सावकाराच्या समोर पायावरती डोकं ठेवावं, ढस रडावं. सावकाराला दया आली. सावकाराने म्हटलं ठीक आहे
पण कर्जासहित माझे पैसे मला वापस करजो. थोडेफार पैसे घेतले, मोठ्या आनंदाने गेला. बाजारामध्ये गेल्याबरोबर मुलाकरता पेन, पुस्तक, दप्तर, शूज, कपडे, नवे नवे त्या वस्तू विकत आणून दिल्या. महाराज का सांगतो ऐका. मुलाला जसं दाखवले, मुलगा आनंदात झाला. आपल्या बाबाला मिठी मारली, म्हणे बाबा तुम्ही माझ्याकरता ह्या वस्तू आणल्या. आपल्या वडिलाचे चुंबन घेऊ लागला, आपल्या वडिलाला आलिंगन मारलं. बाबा तुम्ही माझ्यासाठी दप्तर आणलं, बाबा तुम्ही माझ्यासाठी पेन आणला. ज्या बापानं महाराज त्या मुलाला लहानाचं एकदम 5 वर्षापर्यंत वागवलं, कधी मायेची ममता भासू नाही दिली हो. आईचं प्रेम त्या मुलाला दिलं. त्या मुलाच्या डोळ्यासमोर फक्त बाप होता. त्या बापाला घट्ट मिठी मारली आणि म्हणायला लागला, बाबा उद्यापासून मी शाळेत जातो. त्याच्या वडिलाला फार आनंद झाला. आनंदामध्ये शाळेत जायला लागला आणि शाळेत जात असताना महाराज आपल्या वडिलाला म्हणतो, बाबा येतो मी शाळेला जातो. बापाने हाताने भाकरी टाकावी, आपल्या मुलाकरता छोटासा डबा भरून द्यावा, त्यातली उरलेली भाकर शितुरी म्हणून आपल्या शेतावरती न्यावी. 2 घास खावे. शेतावरून भूक लागल्यानंतर 2 घास खाताना, शिदुरी उघडल्याबरोबर 2 घास खात असताना मनामध्ये विचार यावा, शाळेमध्ये माझा मुलगा गेला, माझ्या मुलानं काही खाल्लं असेल का नाही. याला म्हणतात बाप. पहा शेवटी 5 वाजता मुलगा घरी आला. घरी आल्याबरोबर बापाला सांगायला लागला, बाबा माझा पहिला दिवस खूप छान गेला. हळूहळू दिवस निघत गेले, काळ बदलत गेला. हळूहळू मुलगा 6वा वर्ग, 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वी, 12वी चांगल्या मार्कानं पास झाला. आणि पास झाल्याबरोबर त्याचा सरकारी मधून उच्च शिक्षणाकरता नंबर लागला. मुंबई सारख्या ठिकाणी मुलगा गेला. मुंबई सारख्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्या मुलाला उच्च शिक्षणाची आवड लागली. उच्च शिक्षणाची आवड लागत असताना आपल्या वडिलाचा विसर पडला. महाराज बापाला असं वाटलं, बरेच दिवस झाले माझा मुलगा मुंबईला शिकायला गेला, माझ्या मुलाचं पत्र नाही, माझ्या मुलाचा फोन नाही, कुठे असेल, काय असेल. कारण लहानाचं मोठं केलं होतं. हाताला ताव्याचे चटके खाल्ले महाराज वडिलांनी, हाताला ताव्याचे चटके. पण आपल्या मुलाला हाताने भाकरी करून दिल्या. मनामध्ये विचाराला, आज माझा मुलगा कुठं असेल, काय करत असेल, त्याची व्यवस्था कशी असेल. तो आहे बाप. विचार केला. हळूहळू दिवस निघत गेले. मुलगा मोठा झाला. इकडे काळ बदलत गेला. बापानं कधी आयुष्यामध्ये पायामध्ये चप्पल घातली नाही, तरी त्या मुलाकरता शूज घेऊन दिला. अंगामध्ये फाटलेली बनीन होती महाराज, त्याला 100 छिद्र पडलेले होते. त्या बनिनीला गाठी मारल्या आणि तीच बनीन उलटी करून घातली आणि मुलाला कपडे पुरवले मुंबई सारख्या ठिकाणी. शेवटी हळूहळू काळ बदलत गेला. आणि काळ बदलल्याच्या नंतर त्या मुलाला आता आपल्या मुलाची आठवण आली. माझा मुलगा कितीतरी वर्ष झाले मोठा झाला असेल, त्याचा फोन नाही, पत्ता नाही. म्हणून मुंबई सारख्या ठिकाणी आता जावं म्हणून म्हाताऱ्याने तयारी केली. महाराज हातामध्ये झोरा घ्यावा, एका हातामध्ये काठी घ्यावी, कारण वय ढसळत चाललं होतं. वय वाढत गेलं, डोळ्यानं दिसत नव्हतं. हळूहळू वय वाढत गेलं. वय वाढत गेल्याच्या नंतर काय झालं पहा. मुंबई सारख्या ठिकाणी गेल्याच्या नंतर कित्येक दिवस त्या मुंबईत फिरतला राहिला. कुठे असेल, काय असेल, कुठे असेल, काय असेल. पण एक दिवस नशिबानं साथ दिली. स्वतःच्या मुलाच्या बरोबर बंगल्याजवळ येऊन उभा राहते आणि पाहते तर काय, घरामध्ये कितीतरी साहेब लोक खुर्ची टाकून बसलेले आणि एका साईडने त्यांचा मुलगा बसून होता. पण म्हातारा त्या गेटच्या जवळ गेला आणि गेटच्या जवळ गेल्याच्या बरोबर त्या गेट मधून पाहतो तर काय, अरे हा तर माझ्या मुलासारखा दिसतो. पण माझा मुलगा एवढा मोठा झाला. म्हाताऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं महाराज.
म्हातारा त्या गेटवर उभ्या असलेल्या वॉचमॅनला विचारतो, वॉचमॅन साहेब, या साहेबांचं नाव काय? तेव्हा वॉचमॅनने सांगितलं, हे नाव आहे. तेव्हा अतिशय आनंद वडिलाला झाला की अरे, याची आई एवढासा होता, पहिल्या दिवसात जन्म झाल्याबरोबर याची आई मरण पावली. 2 दिवसांना असताना मी शेतामध्ये त्याला नेलं, त्याला वाकडीचा पाळणा केला, त्या पाळण्यामध्ये टाकावं, त्याला दूध पाजावं. आज एवढासा माझा मुलगा किती मोठा झाला रे. त्या वडिलाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं महाराज. म्हातारा ढसाढसा रडत होता आणि रडत असताना म्हणायला लागला, हाच माझा मुलगा आहे. तेव्हा वॉचमॅनने विचारलं की तुम्ही कोण? तेव्हा त्या म्हाताऱ्याने सांगितलं, जे साहेब बसून आहे ना घरामध्ये, त्या साहेबाचा मी बाप आहे. पहा, जसा शब्द काढला की या साहेबाचा मी बाप आहे, तसा महाराज तो वॉचमॅन हसायला लागला. का? मळलेलं धोतर होतं, पायामध्ये चप्पल नव्हती, फाटलेली बनीन होती, हातामध्ये काठी होती, हाडाचे काळा रक्ताचं पाणी झालं होतं, शरीरातली प्रत्येक हाड दिसत होतं, प्रत्येक हाड दिसत होतं महाराज. आणि पहा, तो वॉचमॅन हसायला लागला ना, हसता हसता म्हणतो, कुठे आमचे साहेब आणि कुठे म्हातारा. त्याचं काहीच नाही चुकलं महाराज वॉचमॅनचं. आपल्या हिंगणीतला जर एखादा म्हातारा असेल की त्याच्या पायामध्ये चप्पल नाही, फाटलेले कपडे आहेत, आणि त्या म्हाताऱ्याने जर म्हटलं की नरेंद्र मोदीचा मी मित्र आहो, तर आपल्याला हसा येईल ना, साहजिकता आहे. त्याचप्रमाणे त्या म्हाताऱ्याची गती होती. आणि पहा, त्या वॉचमॅनला विनवणी करायला लागला, साहेब अहो, माझ्या मुलाची मला भेट घेऊ द्या. हो, कितीतरी वर्ष झाले की मी माझ्या मुलाला भेटलो नाही. मी तुमचे हात जोडतो, तुमच्या पाया पडतो, माझ्या मुलाची एकदा तरी मला भेट घेऊ द्या. म्हाताऱ्याच्या डोळ्यातले अश्रू सुद्धा सुकले होते महाराज, अश्रू सुकले होते. शेवटी त्या वॉचमॅनला दया आली आणि सांगितलं, म्हणे आजोबा, घरामध्ये तुमच्या मुलाची मीटिंग चालू आहे, तुम्ही इथं गेट जवळ बसा आणि मीटिंग संपल्याच्या नंतर मी निरोप घेऊन जातो. आणि त्या घरामध्ये काही साहेब लोक बसलेले होते. त्या साहेब लोकांनी सांगितलं, त्या साहेब लोकांचं लक्ष त्या गेट वरती गेलं. त्या साहेब लोकांनी ज्याचं घर होतं, म्हणजे या म्हाताऱ्याचा कोण कोण मुलगा, या म्हाताऱ्याचा मुलगा जो बसून होता साहेब, त्याची मीटिंग चालू होती. या बाकीच्या वरिष्ठ साहेब लोकांनी त्याला विचारलं, म्हणे गेटवर जो म्हातारा बसून आहे ते कोण आहे? तेव्हा या साहेबाचं लक्ष गेलं, अरे हे तर आपले वडील आहेत, हे इथं मुंबईमध्ये कसे काय? पहा, इथं मुंबईमध्ये कसे काय? शेवटी आता या साहेबांना उत्तर काय द्यावं? मग आता साहेबांना उत्तर काय द्यावं म्हणून सांगितलं, अरे साहेब सांगा ना म्हणे कोण आहे? शेवटी असं वाटलं, साहेबांसोबत जर खरं बोलतो की हे माझे वडील आहे, तर हे साहेब लोक मला नोकरीवरून काढून टाकतील. का? की मुलगा श्रीमंत आणि वडिलाची अवस्था पहा, म्हणून नोकरी नाही गेली पाहिजे म्हणून त्या साहेब लोकांना खोटं बोलला आणि सांगितलं, म्हणे कोण? म्हणे ते जे म्हातारे बसलेले आहेत ना, हा हा तेच, ते म्हातारे कोण आहेत? तेव्हा या साहेबांनी त्या साहेब लोकांना उत्तर दिलं, म्हणे तो जो गेट वरती तो म्हातारा बसून आहे ना, तो माझ्या घरचा भाली आहे. पहा महाराज, ज्या बापानं हाडाचे काळ रक्ताचं पाणी करून लहानाचं मोठं केलं, त्याला वागवलं, माईची ममता कधी भासू दिली नाही हो, कधीच नाही. अरे चमच्यानं दूध पाजलं, रुपये घरामध्ये नव्हता महाराज, एक नाही बाप उपाशी राहिला तरी त्या मुलाला जेव घातलं. आज त्याच बापाला भाली म्हणतो. ते शब्द त्या म्हाताऱ्याच्या कानावरती पडले आणि कानावरती पडल्याबरोबर तो म्हातारा ढसा रडायला लागला. त्याच गेट वरती टोंगले टेकवले, डोकं टेकवलं, त्या दरवाजाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याबरोबर आशीर्वाद दिला महाराज, श्राप नाही दिला. आपल्या मुलाला, आपल्या मायबापाला कितीही त्रास दिला
तरी तुम्हाला सांगतो, मायबापाचं एकच स्वप्न असतं की माझा मुलगा हा सुखी राहावा. कधीच कोणतेच आई वडील आपल्या मुलाला श्राप देत नाहीत, नाही देत महाराज. कारण पोटचा गोळा असतो, लहानाचा मोठा केलेला असतो. कधी श्राप देत नाहीत, उलट आशीर्वाद देतात. त्या म्हाताऱ्याने आशीर्वाद दिला, बाळा तुझं कल्याण हो. म्हातारा निघून गेला. जाता जाता रस्त्यानं एक वृद्धाश्रम लागलं. त्या वृद्धाश्रमामध्ये गेला आणि तिथे हात जोडून म्हणायला लागला, दादा दादा मला वृद्धाश्रमामध्ये घेता का हो? माझं या जगामध्ये कोणीच नाही आहे. माझी पत्नी मरण पावली, माझा मुलगा नोकरीवर आहे. आज माझ्या मुलानं सुद्धा मला दूर केलं. वृद्धाश्रमातल्या लोकांनी त्याला आतमध्ये घेतलं, म्हाताऱ्याची आंघोळ केली, जेवू घातलं, म्हाताऱ्याला वृद्धाश्रमामध्ये ठेवलं. काळ निघून गेला, दिवस पलटून गेले. कितीतरी दिवस निघाल्याच्या नंतर म्हाताऱ्याच्या डोळ्यानं दिसत नव्हतं. म्हाताऱ्याला असं वाटलं, आता माझा प्राण निघून जातो की काय, आता मी मरतो. मग आता शेवटची इच्छा बाकी राहिली महाराज. ती म्हणजे काय, एकदा माझ्या मुलाची मला भेट घेऊ द्या. कारण म्हाताऱ्याचं दुसरं शिल्लक काहीच नव्हतं राहिलं. घरामध्ये इस्टेट नव्हती, पत्नी बाळतपणामध्ये वारली, होतं कोण, फक्त एकटा मुलगा. शेवटी त्या कार्यकर्त्यांना सांगितलं, म्हणे माझी एक रिक्वेस्ट आहे, एक विनंती आहे, तुम्ही त्या आज माझ्या मुलाच्या घरी जा, मी पत्ता देतो आणि माझ्या मुलाला सांगा की तुमच्या वडिलांची तब्येत खालावली आहे, तुमचे वडील आता जिवंत नाही राहतात, एकदा तरी तुमच्या वडिलांची भेट घ्या. म्हणून निरोप पोहोचवण्याकरता कार्यकर्ता लोक हे मुंबईला गेले. साहेबांना सांगितलं. साहेबांना निरोप दिल्याबरोबर साहेबांनी काय केलं पहा, खिशामध्ये हात घातला, हात खिशातून पॉकेट काढलं, पॉकेटातून 5,000 रुपये काढले. किती? 5,000 रुपये. 5,000 रुपये काढले. त्या वृद्ध आश्रमातल्या लोकांच्या, त्या कार्यकर्त्यांच्या हातावरती 5,000 रुपये दिले आणि सांगितलं, म्हणे माझ्या वडिलांनी मला बोलावलं. म्हणे हो. म्हणे आय हॅव नो टाइम, आय एम बिझी नाव. माझ्याकडे वेळ नाही आहे, मी बिझी आहे. मी वेळेला फार महत्व देतो. टाइम इज मनी. फार महत्व देतो मी. माझ्याकडे काम आहे, माझी मीटिंग आहे, माझा जॉब आहे. मग हे 5,000 रुपये कशा करता? म्हणे हे 5,000 रुपये घ्या. तुम्हाला जर वाटत असेल माझ्या वडिलांची तब्येत खराब झाली तर या 5,000 रुपये मध्ये त्यांची तब्येत, त्यांना दवाखान्यामध्ये न्या, औषध द्या. कदाचित माझे वडील जर समजा मरण पावले तर याच 5,000 रुपयामध्ये त्यांची तेरवी करून टाक जा. ज्या बापाने हाडाचे काळं रक्ताचं पाणी करून लहानाचं मोठं केलं, स्वतः कधी स्वतः करता बनेन घातली नाही, तुला नवीन नवीन कपडे घेऊन दिले, कधी पायामध्ये चप्पल घातली नाही. कामाला जात असताना महाराज मोठे मोठे बोराटीचे काठी आपल्या पायामध्ये रुतून घ्यावेत, त्या मोठ्या मोठ्या काट्यांचे कुरूप पायामध्ये झाले. चालता येत नव्हतं तरी आपल्या मुलाचा शूज जरी फाटला ना, तो 2 शूजचे जोड शिल्लक आणून ठेवणारा तो बाप होता महाराज. त्या मुलाला नको नको ते दिलं. त्या कार्यकर्त्यांना लाज वाटली. कार्यकर्त्यांनी सांगितलं, म्हणे साहेब ठीक आहे, 5,000 रुपये तुमच्या जवळ ठेवा. कार्यकर्ता मंडळ आले. परत आल्याच्या नंतर म्हाताऱ्याच्या डोळ्यानं दिसत नव्हतं, फक्त कानालाही कमी ऐकू येत होतं. हाडाचे काळ झाले होते, शरीरामध्ये थकवा आला होता. आणि तदनंतर काय झालं पहा, ते जसे आले आणि आल्याच्या नंतर महाराज म्हाताऱ्याला गाडीचा हाड ऐकू आला. म्हातारा कसा तरी उठून उभा राहिला आणि म्हणायला लागला, दादा दादा आला का हो माझा मुलगा, दादा आला का माझा मुलगा, सांगा ना दादा. तेव्हा कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक विचार आला की या मरत्या म्हातारासोबत खोटं जर बोलतो तर पाप लागते, आणि खरं जर बोलतो तर म्हाताऱ्याचं अंतकरण दुखते. मग काय करावं पहा महाराज. सांगितलं, बाबा पुढच्या रविवारी सुट्टी आहे, तुमचा मुलगा पुढच्या रविवारी येणार आहे. आणि रविवारी येणार आहे म्हटल्याबरोबर ज्याप्रमाणे परीक्षा जवळ आली की एखादा विद्यार्थी जसा दिवस मोजतो,
त्याचप्रमाणे म्हातारा दिवस मोजायला लागला. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि शनिवार गेल्याबरोबर रविवार आला. प्रत्येक गाडीचा हॉर्न वाजला की म्हातारा उठून बसायचा आणि बरोबर आश्रमाच्या जवळ एक गाडी उभी झाली. त्या गाडीचा हॉर्न ऐकू आला. हॉर्न ऐकू आल्याबरोबर त्या म्हाताऱ्याला उठता येत नव्हतं. कसं तरी त्या खांबाला पकडलं, खाटेला पकडलं आणि पकडता पकडता कसा तरी उठून उभा राहिला. आश्रमाच्या जवळ गाडी आली. गाडीत साहेबाचा ड्रायव्हर उतरला. कोण उतरलं? ड्रायव्हर उतरला. बुटाचा आवाज आला. बुटाचा आवाज आल्याबरोबर म्हाताऱ्याला असं वाटलं माझा मुलगा आला. म्हातारा कसा तरी त्या खांबाला पकडत पकडत तिथपर्यंत गेला. बाळा आलास का रे बाळा मला माहित होतं तू माझ्यासाठी एक दिवस येशील. बाळा, अरे तू लहान असताना पहिल्याच दिवशी तुझी आई मरण पावली रे. मी वाटीमध्ये चमच्यानं घेऊन तुला दूध पाजलं. नको त्या वस्तू घेऊन दिल्या. तुला कधी माईची ममता भासू दिली नाही बाळा. पण मला माहित होतं एक दिवस तरी तू माझ्या भेटीला येशील. म्हातारा कसा तरी गेला आणि त्या ड्रायव्हरला मिठी मारली. कोणाला? ड्रायव्हरला मिठी मारल्याबरोबर महाराज त्या ड्रायव्हरच्या डोळ्यात पाणी आलं. ड्रायव्हर ढस रडायला लागला आणि म्हणायला लागला, वारे साहेब, अब्जो कोटी रुपयाचा मालक, ज्या बापानं एवढं मोठं ऐश्वर्य निर्माण केलं त्या बापाला विसरला. अब्जो कोटी रुपयाचा मालक. ड्रायव्हरला मिठी मारल्याबरोबर ड्रायव्हरच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि जोराने म्हणतो, हाक मारली म्हणे बाळा म्हणून ड्रायव्हरच्या कुशीत प्राण सोडला. कोणाच्या कुशीत? बोलत जा तुम्ही, कोणाच्या कुशीत? ड्रायव्हरच्या. आला का मुलगा? आला. कोणासाठी कमावता हो? कोणासाठी? नाही का? अरे संपत्ती करता संतती निर्माण करण्यापेक्षा, नाही काय, संतती करता संपत्ती निर्माण करण्यापेक्षा संपत्ती सांभाळणारी संतती निर्माण करा महाराज. अरे आज जर आपला मुलगा जर चांगला निघाला असेल ना तर सर्वात मोठी संपत्ती आहे ते. इस्टेट काय आहे? जीवनामध्ये सुख पाहिजे महाराज, दुसरं काही नाही. प्रेम आणि सुख जर भेटलं ना तर झालं. कधीतरी मनुष्यानं कधी विचार केला की आम्ही आज महाराज जन्माला आलो, आमचं फक्त 40-60 वर्षाचं वय, जास्तीत जास्त 100 वर्षापर्यंत वय आहे. या वयात आम्ही फक्त प्रेम म्हणून राहू. कबीरजी महाराजांचा सुंदर दुआ आहे. जन्म दिला म्हणून असते हो सर्व, कोणीच नाही कोणाचं. कोण आहे कोणाचं सांगा ना मला. जन्म दिला म्हणून सर्वच आपापले असतात महाराज. एक कबीरजी महाराजांचा सुंदर असा दुआ आहे. भाई कहे बहन मेरी, बहन कहे भाई मेरा. लक्षपूर्वक आहे का? ना भाई बहन का, ना बहन भाई की, ये तो राखी बांधने का नाता है. पण जन्माला आल्याच्या नंतर नातं काय आहे महाराज दुसरं? बेटा कहे माँ मेरी, बेटा कहे बाप मेरा, ना बेटा माँ का, ना बेटा बाप का, ये तो जन्म देने का नाता है. जन्म दिला म्हणून तो आपला पोरगा, जन्मच नसता दिला तर. आणि सरते शेवटी कबीरजी महाराज आम्हाला सांगून जातात, कबीर कहे कमाल मेरा, कमाल कहे कबीर मेरा, ना कबीर कमाल का, न कमाल कबीर का, ये तो हरि गुण गाने का नाता. कोणीच नाही महाराज कोणाचं नाही. लहान असताना आपल्या आई वडिलांचं बरोबर ऐकते मुलगा. एकदा मोठा झाला त्याची कॅटरीना घरात आली का मुलगा, आईचा तो अगवर येतो.